नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच आपली जी सगळ्यांची एस टी आहे नाही का, MSRTची, त्या गाडीमध्ये जे बसमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक खूप महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राज्य सरकार आणि एस टी महामंडळांना प्रवाशांच्या सोयीसाठी NCMC म्हणजेच नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजे स्मार्ट कार्ड प्रणाली जी आहे ती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक आहे. 1 ऑगस्ट 2026 पासून एस टी बसमधील विविध सवलतींचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड आवश्यक ठरणार आहे. हे लक्षात ठेवा, 1 ऑगस्टपासून. त्यामुळं ज्येष्ठ नागरिक जे असतील, महिला आणि इतर सवलतधारक जे प्रवासी आहेत त्यांना तातडीने हे कार्ड काढून घेण्याचं आवश्यक आहे आणि त्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. तर तुम्ही काढलेलं नसेल तर 1 ऑगस्टपासून हे कार्ड लागणार आहे, लक्षात ठेवा. त्यामुळं घाई गडबड करा, बिगी जा, ते लवकर काढून घ्या. आता महत्त्वाचं म्हणजे आता हे जे कार्ड आहे, हे कार्ड म्हणजे कोणतं माहिती आहे का, NCMC कार्ड आहे. तर ते म्हणजे नेमकं काय आहे याच्याबद्दल आता थोडं आपण जाणून घेऊ. NCMC कार्ड म्हणजे नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड. हे एक डिजिटल स्मार्ट कार्ड असतं, म्हणजे आपलं पॅन कार्ड वगैरे कसं असतं तसं. तर ज्याद्वारे प्रवासी एस टी बस असते, मेट्रो असन, रेल्वे असन आणि इतर जे पण सार्वजनिक ठिकाण आहेत या सेवामधून, या ठिकाणाहून तुम्ही प्रवास या कार्डामुळं करू शकता नाही का. आणि याच्यामुळं काय होणार की तिकिटाची जी पारदर्शकता आहे ते यांना अजून व्यवस्थित होणार. ठीक आहे. तर हे पद्धतीनं लक्षात ठेवा की हे कार्ड कुठं कुठं कामी येतं आहे. आता हे कार्ड कुणी काढलं पाहिजे हे आपण समजून घेऊ. असतं ना की बाबा हे कार्ड कोणी काढायचं कोणी नाही, हे कन्फ्यूज होतात नाही का. तर ज्यांचं वय 65 वर्षाच्या पुढे आहे, लक्षात घ्या, ज्यांचं हे कोणाला पण काढायचं नाही आहे, ज्यांचं वय 65 वर्षांच्या पुढं आहे अशाच नागरिकांनी हे कार्ड काढून घ्यायचं आहे. महिला सन्मान योजनेअंतर्गत ज्यांना 50% सवलत मिळते बसमध्ये, एस टीमध्ये, आहे की नाही, तर ह्या महिलांना पण ते कार्ड काढून घेणं अनिवार्य आहे. जे अपंग व्यक्ती आहेत यांना पण हे कार्ड काढून घेणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांसह विविध सवलतधारक जे म्हणजे विद्यार्थ्यांना, शालेय विद्यार्थ्यांना पण हे कार्ड काढून घेणं गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. आता हे कार्ड जर तुमच्याकडे नसेल तर काय होईल हे आपण समजून घेऊ. 1 ऑगस्ट नंतर सवलतीच्या दरामध्ये जर समजा तुम्हाला प्रवास करायचा असेल, समजा महिलांना अर्ध तिकीट आहे, 65 वर्षापुढील व्यक्तींना फुकट आहे, जर हे कार्ड नसेल तर तुम्हाला ही सवलत मिळणार नाही. समजून घ्या. जर हे कार्ड तुमच्याकडे नसेल तर 65 वर्षापुढची जे आहेत बसमध्ये, मी 65 आधार कार्ड दाखवून जमणार नाही, तिथं फुकट नाही, तिथं पैसे द्यावं लागतील. समजून घ्या. आता हे कार्ड कुठं काढून भेटेल तुम्हाला लक्षात घ्या. एस टी डेपो आहे आपलं, सरळ गावातल्या एस टी डेपोत जायचं, तिथं तुम्हाला काढून भेटन. नाहीतर त्यांना ऑफिसेस खोलून ठेवलेले त्या ठिकाणी जायचं. नाहीतर ऑनलाईन पण तुम्हाला ते काढता येतं आहे नाही का. आता याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे कागदपत्र काय लागणार आहे, तर आधार कार्ड लागणार आहे, फोटो लागणार आहे, मोबाईलचा नंबर लागणार आहे आणि तुम्ही या सवलतीत बसता का याचे तुम्हाला कागदपत्र देणं गरजेचे आहे. जर अपंग असताना तर अपंग सर्टिफिकेट देणं आहे. जर तुम्ही वयस्कर असताना तर वयोमानाचं तुम्हाला सर्टिफिकेट देणं आहे. या कार्डाचा तुम्हाला फायदा काय होणार आहे की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नंबर 1 सवलतींची डिजिटल नोंद होईल. नंबर 2 रोख व्यवहाराची गरज तुम्हाला कमी पडेल. नंबर 3 तिकीट जे आहे ते तुम्हाला लवकरात लवकर भेटेल. नंबर 4 संपूर्ण राज्यात एकच कार्ड वापरायची सुविधा पण तुम्हाला यात भेटेल. नंबर 5 भविष्यात कोणत्या पण इतर वाहतूक सेवांमध्ये तुम्हाला याचा उपयोग होतो. महत्त्वाचा लक्षात घ्या. महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी शेवटची क्षणाची 1 ऑगस्टची वाट बघू नका. लगेच जा पटकन आणि ते करून घ्या. बाबा आपण अगोदर करून घेऊ, जुलैमध्ये करून घेऊ, नाही, लवकर जा, ते कार्ड करून घ्या. ठीक आहे. 1 तारखेपासून लागू होणार आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जवळच्या व्यक्तींना हे माहितीसाठी शेअर करा. त्यांना समजू द्या की हे कधी काढायचं आहे, कुणी काढायचं आहे. आपल्या जवळच्या व्यक्तींना व्हिडिओ लगेच शेअर करा. फॉलो केलं नसेल तर लगेच फॉलो करा, सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. ठीक आहे.